पहलगामच्या हल्ल्यावरून पुन्हा एकदा राजकीय चिखलफेक सुरू झाल्याचं दिसतंय। पाणी बंद करणं आणि पाकिस्तानी YouTube चॅनल बंद करणं म्हणजे बदला आहे का, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। पाहूया। पाकिस्तानची 27 YouTube चॅनल्स बंद केली, हे कशाकरता केलं तुम्ही? हा काय याला का बदला म्हणतात? कशाला तुम्ही त्या ठिकाणी तुमची आपलं जीव किती मोठा, आपलं काम किती मोठं, देशावर बोलतात संजय राऊत, पाकिस्तानवर बोलतात, किती उंची आहे संजय राऊतांची। पहलगामच्या बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांवर गोळ्या झाडल्या। पंतप्रधानांनी करारा जवाब मिळणार हे बोलूनही दाखवलं, आर्मीला फ्री हँड दिला, पण संजय राऊतांनी बोचरी टीका केली आहे। पाणी बंद केलं, पाकिस्तानची YouTube चॅनल्स बंद केली आहेत, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। तेव्हा अमेरिका, इस्रायल, रशियासारखी राष्ट्र जी स्वतःला बलवान समजतात किंवा 56 इंचाच्या छातीवाली समजतात, तर ताबडतोब प्रत्युत्तर देतात। आम्ही काय केलं? पाणी बंद केलं असं सांगितलं। पाणी असं बंद होत नाही, त्यासाठी बंधारे बांधावे लागतील, मोठे धरणं बांधावे लागतील, अवाढव्य काम, आणि 20 वर्षांनी ते धरणं पूर्ण झाल्यावरती पाणी बंद होतं। आम्ही काय केलं? पाकिस्तानची 27 YouTube चॅनल्स बंद केली, हे कशाकरता केलं तुम्ही? हा काय याला का बदला म्हणतात? हा का बदला आहे? मला पूर्ण आठवत नाही, पण कशाला बोलता? कशाला तुम्ही त्या ठिकाणी तुमची आपलं जीव किती मोठा, आपलं काम किती मोठं, देशावर बोलतात संजय राऊत, पाकिस्तानवर बोलतात, किती उंची आहे संजय राऊतांची। काय समजतं संजय राऊतांना? मी तर म्हणेल, माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे, जेवढे काही इन्फ्लुएन्सर या ठिकाणी पाकिस्तानच्या उदो करणार आहेत त्यांना शोधून काढलं पाहिजे। YouTube चॅनल तर पूर्ण बंदच केले पाहिजे, ते तर केलेच आहे, बंद करणारच आहे, पण महाराष्ट्रातला प्रत्येक इन्फ्लुएन्सर जो या ठिकाणी अर्बन लक्षणवादपणा करतो आहे, जो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या इन्फ्लुएन्सरच्या नावाखाली पाकिस्तानचा गोडवा गातात आहे, त्यांना पकडून त्या ठिकाणी जेल बंद केलं पाहिजे। पहलगामच्या हल्ल्यावरून कुठेतरी चूक झाली हे सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारनं मान्य केलं, पण राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागितला। त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुमचे नेते किती संवेदनशील आहेत ते पाहिलं, लंडनची ट्रिप का सोडून आले नाहीत असा प्रतिसवाल केलाय। आमची भूमिका आहे विशेष अधिवेशन बोलवताय। आमची भूमिका आहे की किमान 2 दिवस काश्मीरवरती चर्चा करा। आमची भूमिका आहे या हल्ल्याची जबाबदारी आणि ज्या चुकांची जबाबदारी ज्या गृह खात्यावर आहे त्यांच्यावर कारवाई करा। आहे तयारी? अजिबात नाही। राजकारण कोण करताय? राजकारण तुम्ही कोणाला पाठीशी घालताय? 27 बळी घेतलेले आहेत, हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत। हा मानवी संहार सरकारच्या गाफिलपणामुळे झालेला आहे। अरे बाबा, तुमचे नेते लंडनमध्ये स्वतःच्या परिवारासोबत बसून तिथून ट्यूट्यू करतायत, ट्विट करताय, आले का वापस? जर एवढा मोठा हल्ला झाला, महाराष्ट्रातले 6 लोक मृत्युमुखी पडले, त्यांच्या घरी जाण्याकरता तुमचा जो नेता आहे ते आलेत का वापस? ते तर लंडनवरनं ट्विट करून आले, काल परवा आले। त्यांना नाही वाटलं का प्रधानमंत्री तर वापस आले? त्यांनी पूर्ण देशामध्ये कंट्रोल घेतला। तुम्ही या राज्यातले 6 लोक गेले, तुम्ही कोणीतरी तुमच्या नेत्यापैकी कोणी गेलं भेटाल त्यांना? एकही व्यक्ती तुमचा लंडनवरनं तुम्ही आपली पूर्ण ट्रिप करून आले का? अर्धी ट्रिप सोडली नाही तुम्ही का? अर्धी ट्रिप सोडून वापस आले नाही? एवढी मोठी घटना या देशात घडली, महाराष्ट्रात घडली, आणि तुम्ही लंडनवरनं त्या ठिकाणी फॅमिली एन्जॉय करताय। खरं तर हे महाराष्ट्राचा अपमान आहे, या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही। तर इकडे धर्म विचारून गोळ्या घातल्या का हे आपल्याला माहिती नाही असं वक्तव्य करून वाद निर्माण झाल्यानंतर शरद पवारांनी आता पहलगामचा हल्ला देशावरील हल्ला असल्याचं म्हटलंय। जे काही पहलगामला झालं, हा माझ्या मते हा या देशावरचा हल्ला आहे। या व्यक्तीचे कुटुंब त्याच्यामध्ये शहीद झाले, त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे, आणि म्हणून धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी आणायच्या नाही की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी या संबंधी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे। पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानी आका यांचा खात्मा कधी होणार याची प्रतीक्षा संपूर्ण देशाला आहे। जावेद अख्तर यांनी देखील पाकिस्तानवर जोरदार कारवाईची मागणी केली आहे। क्या मिलेगा उनको? मेरी समझ में नहीं आता है।
इस तरह का आप जाके इनोसेंट टूरिस्ट हैं उनको आप शूट कर रहे हैं पॉइंट ब्लैंक पे, कि इसे क्या, इसे मतलब हासिल क्या है, मेरी समझ में नहीं आया। और क्यों आप करते हैं, और ये कब तक मतलब हम जो है हो जाता है, फिर कुछ दिनों बातें होती हैं फिर भूल जाते हैं। बट आई होप दैट दिस टाइम द गवर्नमेंट टेक सम सॉलिड definite steps that it should be told to the establishment of Pakistan that this will not do. 2016 मधला उरी हल्ला आणि त्यानंतर 2019 मध्ये पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून प्रत्युत्तर दिलं। आता पहलगामच्या हल्ल्याच्या बदल्याची वेळ आली आहे। फक्त राजकारण्यांनी वादग्रस्त बोलण्याऐवजी आपल्या वक्तव्यावर थोडी कळ काढावी। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।